नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण वाचत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक। याचे लेखक आहेत कृष्णराव अर्जुन केळुस्कर। यातील आपण भाग 21 वाचणार आहोत आज। भाग 21 राज्याभिषेक सन 1674। मागल्या भागात सांगितल्याप्रमाणे मोगलांचा व विजापूरकरांचा अनेक लढायांत पुरा पराभव करून त्यांची बरीच फौज महाराजांनी खलास केली। औरंगजेबाला आता त्यांचा फारसा धाक वाटू लागला। त्याने त्यांच्याशी लढण्यासाठी पाठवलेले प्रत्येक सरदारांची पुरी फजिती उडवली। स्वतः मोठी फौज घेऊन दक्षिणेत त्यांच्याशी लढण्यास जावे तर ते आपला कसा व केव्हा घात करतील याचा नेम नाही, अशी भीती वाटू लागली। म्हणून तीही गोष्ट मनात आणण्याचे त्याला धैर्य झाले नाही। शिवाय उत्तरेकडे अनेक गडबडी उपस्थित झाल्यामुळे त्याला दिलेर खान वगैरे सरदारांस तिकडे फौज घेऊन बोलवावे लागले। म्हणून त्याने आपल्या दक्षिणेतील सुभेदारांना महाराजांशी युद्धप्रसंग करण्याचे तूर्त टाळावे असे सांगून पाठवले। त्यामुळे तो सुभेदार जागच्या जागी स्वस्थ राहिला। याप्रमाणे मोगलशाहीला पूर्ण धाक व शह बसला आणि विजापूरकरांचा सरदार बहिलोलखान याशी वेळोवेळी लढून त्याच्या बहुतेक सेनेचा फडशा हंबीरराव वगैरे सरदारांनी उडवल्यामुळे त्याला त्यांच्याशी पुन्हा लढण्याचे मुळी त्राण नव्हते। यास्तव विजापूरकरांनी तूर्त शिवाजी महाराजांशी युद्धप्रसंग करण्याचे टाळावे असे ठरवले। आता कुतुबशहाची तर मुळीच भीती उरली नाही। त्याच्याकडून ठरलेली खंडणी नेमाने येत असे आणि त्याचा मुख्य प्रधान मादांना हा महाराजांस सर्व प्रकारे अनुकूल असे। याप्रमाणे तिने यवन पातशास शह देऊन जागच्या जागी तटस्थ केल्यावर महाराजांनी स्वतः राज्याभिषेक करून घेण्याचा विचार मनात आणला। त्यांना यावेळी असे वाटू लागले की शास्त्रविधीप्रमाणे स्वतः राज्याभिषेक करून छत्रसिंहासनादी राजचिन्हे धारण केल्यावाचून आपल्याविषयी लोकांच्या मनात पूज्यभाव उत्पन्न व्हायचा नाही। शत्रू आपणास नेहमी पुंडपाळेगारातच लेखतील। इतर पातशाह व राजा आपणास द्यावा तसा मान देणार नाहीत आणि आपल्याशी केलेले करार मदार व तह नीटपणे पाळणार नाहीत। या देशात येऊन राहिलेले परस्थ लोक आपणास केवळ लुटारू समजून आपला तिरस्कार करतील। जे मराठी व राजपूत सरदार अजून यवन पातशाहीत नोकरीला आहेत किंवा स्वतंत्र होऊन बसले आहेत, त्यांच्या मनात आपल्याविषयी इष्ट आदरवृत्ती उत्पन्न होणार नाही आणि खुद्द आपले प्रजाजन आपल्या सत्तेला योग्य मान देऊन आपल्याशी खऱ्या राजनिष्ठेने वागणार नाहीत व त्यास लावलेली शिस्त व दिलेले कौल्य योग्य रीतीने मानून चालणार नाहीत। आपण इतपर यवन पातशाचे प्रजाजन नसून हिंदू पदपातशाचे अंकित आहोत ही भावना त्यांच्या ठायी उत्पन्न होणार नाही आणि हिंदूस स्वातंत्र्य मिळवून देऊन त्यांचे राज्य स्थापनेच्या उद्देशाने आपण गेली 30 वर्षे केलेला परिश्रम व्यर्थ होणार हे विचार त्यांच्या मनात नेहमी घोळत असत। याप्रमाणे स्वतः राज्याभिषेक करून हिंदू पदपातशाही सशस्त्र स्थापनेचा निर्धार करून त्यांनी या बाबतीत पहिल्याने आपल्या मातोश्रीची संमती घेतली आणि रामदास स्वामी, चिंचवडचे देव वगैरे जे साधुसंत महाराष्ट्रात होते त्यांची अनुमती मिळवली। मग त्यांनी आपल्या पदरच्या सरदारांस व कारभाऱ्यांना जमा केले व ठिकठिकाणच्या शास्त्र्यांना व पंडितांना पालख्या पाठवून आणले। या सगळ्यांची एक सभा भरवून त्यांच्यापुढे आपले मनोगत त्यांनी बोलून दाखवले। हा त्यांचा बेत सर्वांना पसंत वाटला व त्यांनी असे ठरवले की महाराजांनी राजोचित छत्रसिंहासनादी राज्यचिन्हे यथासांग शास्त्रविधीपूर्वक धारण करावी। मग हा राज्याभिषेक विधी सशास्त्र करावयाचा असल्यास कोणकोणत्या गोष्टीची अनुकूलता हवी या संबंधाने शिष्टजनांचे मत घेताना त्यांचा अभिप्राय असा पडला की व्रतबंध ज्याचा झाला आहे त्यालाच राज्याभिषेक विधी यथाशास्त्र करिता येतो। महाराजांचा व्रतबंध झाला नसल्यामुळे पंडित जनमते त्यांची शूद्रांत गणना होत असे। म्हणून त्यांचा हा हेतू शास्त्ररीत्या सिद्धीस जाणे शक्य नाही असे महाराष्ट्रातील पंडितांचे मत पडले। याप्रमाणे हा नवीनच प्रत्यवाय उपस्थित झाला। त्यातून कसे पार पडावे हा पेच महाराजांस पडला। त्यातून सुटण्याची युक्ती बाळाजी आवाजी चिटणीस यांनी अशी सांगितली की काशीचा प्रसिद्ध शास्त्री गागाभट हा हल्ली पैठणास आला आहे, त्याला या प्रकरणी शास्त्रार्थ विचारा। ही त्याची सूचना पसंत वाटून महाराजांनी चिटणीसाला पैठणास पाठवून गागाभट्टास मोठ्या इतमानाने रायगडावर आणले। त्याच्याबरोबर पैठणचे इतर काही पंडितही आले। हे पंडित आल्यावर महाराजांनी पुन्हा आपल्या राज्यातील ब्राह्मण पंडितांची व आपल्या पदरच्या सरदार, कारभारी वगैरे शिष्टजनांची सभा भरविली। गागाभट्टाने दक्षिणेतल्या पंडितजनांशी महाराजांच्या राज्याभिषेक विधीसंबंधीची भोवतीने भोवती करून
निर्णय दिला तो असा. शिवाजी महाराज सिसोदे राजवंशात निर्माण झाले असून मूळचे क्षत्रिय आहेत. दक्षिणेत आल्यावर त्यांच्या पूर्वजांनी व्रतबंधादी संस्कारांना फाटा दिला असला तरी त्यांच्या क्षत्रियत्वाचा काही लोप होत नाही. शिवाजी महाराज ज्या वंशातले आहेत त्या वंशातले राजे सांप्रत उदयपुरास असून त्यांना जर सशस्त्र राज्याभिषेक होत असतो तर तो यास का होऊ नये हे समजत नाही. आता यांचे वय मोठे झाले आहे व अनेक विवाह होऊन यांना संततीही झाली आहे, तेव्हा यांचा व्रतबंध व्हावा कसा, हा जो प्रश्न आहे त्यांचे समाधान एवढेच आहे की या प्रसंगी आपद्धर्माचा अवलंब करून व्रतबंध हा राज्याभिषेक विधीचे अंग आहे म्हणून समजावे व तो मुख्य विधीच्या अनुषंगाने बेलाश करावा. हा गागाभट्टांचा निर्णय सर्वांना मान्य होऊन महाराजांना राज्याभिषेक करावा असे सर्वानुमते ठरले. महाराजांना आपल्या इच्छेप्रमाणे शास्त्रनिर्णय मिळाल्याने बराच संतोष झाला आणि गागाभट्टादी पंडितांनी सांगितल्याप्रमाणे राज्याभिषेक विधीस लागणाऱ्या सर्व साहित्याची जमवाजमव विलंब न लावता केली आणि राज्याभिषेकची तिथी शके 1596 आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ युद्ध त्रयोदशी मुकर्रर केली. या दिवशी इंग्रजी तारीख 6 जून सन 1674 ही येते. हा विधी रायगड किल्ल्यावर करविला. या समारंभास स्वराज्यातील एकंदर शिष्टजन, ब्राह्मण, सरदार व कामदार यांना आमंत्रणे दिली. सगळ्यांची उतरण्याची व भोजनाची सोय त्यांनी उत्कृष्ट केली. हजारो ब्राह्मणांना दर दिवशी भोजन घालून मुबलक दक्षिणा दिला. गागाभट्टास व पैठणच्या ब्राह्मणांना तर त्यांनी फारच मोठे पारितोषिक दिले. यावेळी महाराजांनी आपल्यासाठी एक सुवर्णमय सिंहासन बनवले होते. महाराजांनी श्री क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपती असा किताब धारण करून कागदोपत्री आपल्या राज्याभिषेकापासून नवा शक चालू केला व राज्यातील एकंदर लोकांना हा शक चालू करण्याची ताकीद दिली. हा नवा शक पुढे 104 वर्षे चालू राहिला. सन 1777 पेशव्यांच्या हाती सगळी सत्ता जाऊन दुसरा शाहू या साली गादीवर बसला. तेव्हा नाना फडणवीस व सखाराम बापू यांनी हा शक बंद केला. याप्रमाणे इतके वर्ष अव्याहत परिश्रम करून संपादिलेली स्वराज्य चिरायू करण्याचा व हिंदू पदपातशाहीचा खंबीर पाया घालण्याचा हा राजपदारोहण रूप उपाय योजण्यात महाराजांनी मोठीच दीर्घदृष्टी दर्शविली, यात काही शंका नाही. यानंतर यवन बादशांना वाटू लागले की हे आता आपल्या बरोबरीचे राजे झाले आणि राजपूत राजे, इंग्रज, फ्रेंच वगैरे परदेशस्थ लोक महाराजांना आता विशेष मान देऊ लागले. राजपदारोहणाच्या दिवशी तर कुतुबशहा, फ्रेंच, डच व इंग्रज यांच्याकडून महाराजांना नजराणे आले होते. राज्यपदारोहणानिमित्त स्वराज्यात सर्वत्र आनंदोत्सव चालला असता जिजाबाई मातोश्रीचे देहावसान झाले. ज्या परमपूज्य व अत्यंत प्रेमळ मातेच्या शिक्षणाने, उपदेशाने व सतत प्रोत्साहाने हा एवढा प्रचंड उद्योग महाराजांनी हाती घेऊन असा यशोलाभास आणला व स्वपुत्र विजयी होऊन व राजपदारूढ होऊन नूतन शककर्ता झाल्याने जिच्या आनंदास पारावर नाहीसा झाला होता ती हा सुखसोहळा पाहावयास फार दिवस जिवंत राहिली नाही. राज्याभिषेक समारंभ आटोपल्यानंतर 10-12 दिवस झाले नाहीत तोच एकाएकी काही विकार होऊन तिचा त्यात अंत झाला. या ऐन आनंदभरात असा अकस्मात मातृवियोग झाल्यामुळे महाराजांना अतोनात दुःख झाले. त्यांना सर्व ऐश्वर्य शून्यवत वाटू लागले. महाराजांच्या ठायी मातृभक्ती किती निस्सीम होती हे या समयी नजरेस आले. मातेची उत्तरक्रिया त्यांनी लक्षावधी रुपये खर्चून यथासांग केली व प्रजननाचे 4 महिने रायगडावर राहून त्यांनी मातृशोकात घालवले. एवढ्या दिवसात त्यांनी सिंहासरोहण बिलकुल केले नाही. मग आश्विन शुद्ध पंचमीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी पुनरपी सिंहासनारोहण सभा केली. त्यानंतर अष्टप्रधान व फौजफाटा घेऊन ते रायगडावरून निघून प्रतापगडावर देवीच्या दर्शनास गेले व तेथून ते रामदास स्वामीच्या दर्शनास गेले आणि मग शिखरचा महादेव व जेजुरीचा खंडोबा यांचे दर्शन घेऊन ते परत रायगडावर आले. जिजाबाई तारीख 19 जून सन 1674 दिवंगत झाली. तिची 5 लाखहून किमतीची खाजगी मत्ता होती. ती सगळी तिने देहांतसमयी राजाच्या स्वाधीन केली.